आपल्याला माहिती आहे की खरात यांचं जे साम्राज्य आहे ते नाशिक शिर्डी सगळीकडे होतं, पण त्याच्याकडे येणारी मंडळी ही फक्त महाराष्ट्रातली होती की त्या भागातली होती, की याची व्याप्ती किती मोठी असणार आहे या संपूर्ण प्रकरणाची, त्याचा अंदाज आलाय का? म्हणजे आता माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच ठिकाणून महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून देशातून अनेक लोक याच्याकडे यायचे आणि हे आता हे जे सगळं उघड होत आहे त्याच्यानंतर मला वाटते आपल्याला जसे कंप्लेंट्स किंवा आपल्याला बरेच जण तक्रारी करतात पण रेकॉर्डवर त्यांना यायचं नसतं. बरेच जण येऊन आपल्याला FIR दाखल करतात. तर ही व्याप्ती आपल्याला मला वाटतं ह्या महिन्याभरामध्ये किंवा येणाऱ्या काही 15-1 दिवसामध्ये नक्की व्याप्ती आपल्याला समजून येईल. नक्की असे किती व्हिडिओज आहेत महिलांचे किंवा टोटल व्हिडिओज किती आहेत? टोटल व्हिडिओजची संख्या खूप मोठी आहे पण त्याच्यामध्ये बरेचसे रिपीटेड पण आहेत. तर म्हणजे असे व्हिक्टिम तुम्हाला किती वाटतात जे रिपीटेड असले तरी? आता सध्या आम्ही जे झिरोईन केलेले आहेत ते आम्ही 8 विक्टिम्स आम्ही झिरोईन केलेल्या होत्या, जे आम्हाला सहज आम्ही ज्यांच्यापर्यंत पोहोचून ज्यांचं काउन्सिलिंग करून पुढे आपण त्यांच्याकडून फिर्याद वगैरे घेऊन यांच्यावर कारवाई करू शकतो अशा प्रकारचे. पण इतर जे व्हिडिओज आहेत ते पण आमचे म्हणजे ते बघणं किंवा त्याच्यामध्ये पुढे इन्व्हेस्टिगेट करण्याचं काम चालू आहे. आता कुठला व्हिडिओ कुठल्या महिलेचा आहे हे तुमच्याकडे ती व्यक्ती असल्यामुळे की ज्यानं ते व्हिडिओ काढले ती व्यक्ती असल्यामुळे सोपं होत आहे का, की त्यालाही आठवत नाही कोण कोण आहे? नाही, काही ह्याच्यामध्ये ज्या तिथे रजिस्टरला एंट्रीज केलेल्या आहेत किंवा जे काही गोष्टी माहिती आहेत ज्या आहेत त्या, तर त्याच्यामध्ये आम्हाला तिकडचे काम करणारे जे लोक आहेत तर ते लोकांकडून आम्ही त्यांना डिब्रीफ करून वी आर रिचिंग अप टू द कंप्लेंट्स.